ओ दादा दे इकडे. सगळं व्यवस्थित आहे. झालं तुझं समाधान? निघूया आता. काय राव तुम्ही तर एक नंबर ट्रेंड निघालात. अहो सगळं जमतं तुम्हाला. आमच्या पोटावर पाय आणता वाटतं तुम्ही. अहो अजून काय बाकी आहे का? नाही हा मग चल. अरे थांब ना 5-10 मिनिटं. एवढं काय? इथं काय फिरायला आलोय आपण? 5-10 मिनिटं थांबूया म्हणते. काही काम नाही आहे. चल मला घरी जायचंय. हॅलो हा काकू बोल. काय आई? अगं कुठे कसं काय झालं काय? आई पडली? अगं कशी काय पडली? आणि ताप पण आलाय? बापरे. नाही काकू मी पोचते घरी पोचते. हा हा. काय झालं? शेजारच्या काकूंचा फोन होता. आई पडली म्हणे आणि तापही भरलाय. हे बघ मी काय म्हणते, मी जाते. मी तुला तिथपर्यंत सोडू नाही शकत. काय ना मला आत्ताच्या आत्ता घरी जावं लागेल. मी नाही पण मला भीती वाटते. आईला खूप लागलं असेल तर मी एकटी काय करणार? म्हणजे कीर्ती कॉलेजला वगैरे गेली असेल ना तर. नाही पण ठीक आहे. मी करेन मॅनेज. माझं सगळं होईल नीट. मी जाते. मी येतो तुझ्यासोबत. चल. अरे नाही नको. कशाला? तुला मी आधीच केवढा त्रास दिलाय. तुझा खूप वेळ वाया घालवलाय मी. अगं तू आत्ताच म्हणाली ना तिकडे मी एकटी असेल तर काय. चल मी येतो तुझ्यासोबत. थँक्यू. हा नाही ठीक आहे. चल. आईला मी व्हॉइस नोट पाठवली. ती ऐकली असेल ना तिने. आणि बरं नसल्याचं नाटक करेल ना ती. हा चल. हो. हे पुस्तक आहे हळद कुंकुल. अरे वा. आलात का तुम्ही? या आत या ना. या का? बस. काय ग? काय झालं? डोळ्यात काही गेलंय का? अशी का करतेस? असं काही नाहीये. काकू तुम्ही बरे आहात? हो. सकाळपासून काही खाल्लं नसेल ना. मी पटकन पोहे किंवा उपमा करते. काय करू सांगा? नाही नको. उगाच तुम्ही कशाला. तुम्हाला मी सगळी काळजी घेते. अर्ध्या तासात गोष्टी होती. काही काळजी करू नका. अगं अर्धा तास काय? 10 मिनिटात होईल. 10 मिनिटं फक्त? इतक्यात झालं तर हा लगेच निघेल. नाही काहीतरी वेगळं करायला हवं. आई ढोकळा करूया का? ढोकळा? एवढ्या रात्री? आणि वेळ पण लागेल ना त्याला करायला. अगं ठीकच आहे ना आई. एवढं काय? आलेल्या पाहुण्यांना सतत काय उपमा पोहे हेच द्यायचं. ढोकळा वगैरे दिलं तर चांगलं वाटेल ना. आणि त्यात हे पाहुणे कुठे रोज रोज येतात. करूया की ढोकळा? हा. अगं पण पीठ संपलंय. रवा पण कमी आहे. आई त्यात काय एवढं? मी जाऊन आणते ना पटकन. काही टेन्शनच नाहीये. 2 मिनिटात जाऊन आणे. हा काहीच हरकत नाही. भेळ करू मग. हो चालेल. आपल्या पद्धतीनं करू. आवडेल त्यांना. काय चालेल? कशाला? कांदा कुठे आहे? कांदा आहे? अगं आहेत कांदे पुरेसे. कुरमुरे तर नसतील. कधीच नसतात ते. काल थोडं सामान आणले मी. हो हो. अगं पण ढोकळा करूयात ना. मी आणते ना जाऊन पीठ आणि रवा. अगं वेळ लागेल त्याला. भेळ पटकन होईल. चला पटकन. हा मी करते. मी पण. हा तू पण ये माझ्याबरोबर.
पाहुणे मंडळी, काय तुम्ही फक्त खाणारच की काय? मदतीला पण या ना, म्हणजे हे सगळं मिक्स करायचं काम तुझं. ये ये. हो शेफ, तुमच्या शेफगिरीचं फारच कौतुक ऐकलंय मी. मला वाटलं आता भेळ बनतेच आहे, तर मग तुम्ही छान शेफ स्टाईल मॅजिकल इन्ग्रेडियंट्स वगैरे टाकाल. या बनवा भेळ जरा. नीट मिक्स करायचा, नाहीतर मग पैसे कट करणार. मला बघू. आई आई खूप तिखट झाले. किती तिखट टाकलं? ताई तू खाऊन बघ, खूप तिखट झाले. मी सांगते खूप तिखट झाले. साधे चुरमुरे खा म्हणजे तिखटपणा कमी होईल. हा बापरे. काय शेफ, अहो जरा बघून तरी करायचं. एवढं तिखट करून टाकलं. मी फक्त मिक्स करत होतो, तिनेच सगळं तिखट आणि हळद वगैरे टाकले, मीठ टाकलं. हो मिस्टर शेफ, मी तुमची फक्त सूशेफ होते. तुमच्या हाताखालचं कामगार तुम्हीच टाकले. म्हणजे मी टाकले, पण ह्यानीच बघितलं ना ताई, तुझा आणलेला शेफ काय बरोबर नाहीये. ह्याचा हात कसा पण पडतोय तिखटावर. काकू, मी निघतो. भेळ झाली आहे, चहा तर झालाच पाहिजे ना. पटकन चहा ठेवते. नाही नको, चहा नको. अरे थांब ना थोडा वेळ. एवढं काय? थोडा वेळ थांब करत दिवस गेला. मला आत्ता निघावं लागेल. काकू तुम्ही काळजी घ्या, आणि काय लागलं तर मला फोन कर. हो. येतो मी. अरे ऐक ना. दे इकडे. झाली लगेच खाऊन झालं की लगेच आपलं मागचं आवरायचं आईने, हो की नाही? अरे हा हॅलो प्रीतीताई, पुरुषोत्तम काका आलेत का घरी? नाही ग, म्हणजे सकाळी जे काही झालं त्याच्यानंतर ते घरीच आले नाहीये, आणि कदाचित ते उशिरा येणार आहे असं स्वराज म्हणत होते. बरं झालं. पुरुषोत्तम काका येण्याआधी ना दीप घरी येऊन झोपून गेला पाहिजे, मग काही प्रॉब्लेमच होणार नाही. ठीक आहे, चल ठेवते. हो हो ठीक आहे, बाय. मला माहिती आहे ज्योती, आज दिवसभर तू त्या बेवड्या दीपला वाचवलंयस, पण आता मी त्याला वाचू देणार नाहीये. त्याला शिक्षा होताना बघणं सुख असणार आहे माझ्यासाठी. सुख.